महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून राज्य शासनानं इलेक्ट्रिक बाईकला परमिशन दिली होती। राज्य शासनाची भूमिका आहे, कालही होती, आजही आणि उद्याही ती राहील। परंतु ओला, उबेर, रॅपिडो ह्या कंपन्यांनी मात्र त्याचा दुरुपयोग करून आमच्याकडे काही भयानक तक्रारी आल्या। राज्यातील ॲप आधारित टॅक्सी सेवांवर सरकारनं मोठी कारवाई केली आहे। ओला, उबेर आणि रॅपिडो या कंपन्यांना सरकारकडून मोठा दणका देण्यात आलाय। त्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। ॲप आधारित टॅक्सी सेवांकडून नियमांचं उल्लंघन, प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणे आणि वारंवार येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं की प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच पारदर्शक आणि नियमानुसार सेवा देणं आवश्यक आहे। मात्र नियमांचं पालन न केल्यामुळे सरकारला कठोर पाऊल उचलावं लागलं। या निर्णयामुळे राज्यातील ओला, उबेर आणि रॅपिडो सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे। लाखो प्रवाशांसह चालकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो। दरम्यान पुढील काळात या कंपन्यांकडून नियमांचं पालन केल्यास पुढील निर्णय घेतला जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय।